गणपती येत आहे आणि त्यासाठी विशेष अशा ह्या पातोळ्यांची रेसिपी मी आज इथे तुम्हाला दाखवत आहे। आता याला प्रत्येक जणाला केळीचे पान किंवा हळदीचे पान आणणं जमत नाही, त्यामुळे सरळ साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी पातोळा दाखवणार आहे। ओलं नारळ जे आहे ते इथे घेतलेलं आहे, याला आता खीस करून घेतलेला आहे, मिक्सर मध्ये फिरवून घेतलेला आहे। त्यामध्ये जायफळ आणि विलायची पण टाकली होती फिरवताना। आता थोडंसं तूप टाकायचं आहे कढईमध्ये आणि त्यानंतर त्यामध्ये जे नारळ आपण मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते याच्यात टाकून द्यायचं आहे। साधी सोपी सरळ पद्धत आहे, एकदम झटपट बनतात आणि ज्यांना मोदक जमत नाही त्यांनी सहज ह्या करंज्या पण याला म्हणू शकता। तर तुम्ही गणपती आल्यावर गणपतीसाठी बनवू शकता, खूप छान लागतात टेस्टी खाण्यासाठी। थोडं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आता गूळ टाकायचा आहे। आता गूळ आणि खोबरं हे अंदाजाने तुमच्या टाकायचं आहे, समप्रमाण घेतलं तरी पण चालतं। रेडीमेड मोदक पिठी मी वापरते आहे। त्यानंतर पाणी उकळत ठेवलं होतं 1-2 वाट्या, त्यामध्ये आता 1 वाटी इथे मोदकाची पिठी मी इथे टाकून त्याला उकड काढून घेणार आहे। आणि थोडं मला पाणी जास्त वाटतंय त्यामुळे मी परत थोडीशी पिठी याच्यात टाकलेली आहे आणि आता याला उकड काढून घ्यायचं आहे वाफ दाबवून। व्यवस्थित याला आता वाफ येऊ द्यायची आहे आणि वाफ आता व्यवस्थित इथे काढून झालेली आहे। त्यानंतर याला आता आपल्याला एका बाउल मध्ये किंवा परातीमध्ये तुम्ही ज्याच्यात मळत असाल पीठ त्यामध्ये तुम्हाला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि आवश्यकता वाटल्यास नंतर पाण्याचे असा तुम्ही शिपका देऊन नंतर अशी छान अशी मोदकाची ही पिठी इथे मळून घ्यायची आहे तांदळाची। एकदम मस्त असं नरम नरम पीठ झालेलं आहे। याचे तुम्हाला आवडत असल्यास मोदक करू शकता, पण मी आज पातोळ्याच तुम्हाला इथे दाखवते आहे। थोडंसं तुपाचा किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि त्याला आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता सारण पण आपलं बनलेलं आहे आणि आता हे पीठ पण इथे झाकून ठेवायचं आहे। तुम्हाला मोदक किंवा पातोळ्या बनवताना इतक्या मस्त लागतात खाण्यासाठी आणि सोप्या पद्धतीने मोदक बनवायला कोणाकोणाला जमत नाही पटकन, त्यामुळे पटकन या अशा बनतात छान पातोळ्या। करंजी पण तुम्ही याला लाटून पण फटाफट करू शकता करंजी सारख्या। तुम्हाला आकार जेवढा हवा असेल मोठा छोटा तेवढा तुम्ही करू शकता, पण एवढं एक खाण्यासाठी ही बरोबर एक सफिशियंट होते एवढा आकार। तर तुम्ही पण तुम्हाला जसा आकार आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही याच्यात सारण भरून भरून अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने हे करंज्यासारखं तुम्ही असे बनवून घेऊ शकतात। आणि या प्रकारे आता मी बाकीच्या राहिलेल्या पातोळ्या पण बनवून घेणार आहे आणि याला वाफवण्यासाठी आता इथे मी पाणी उकळत ठेवलं होतं। चाळणीला आता इथे तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता ते वाफवून घ्यायचं आहे आपल्याला पातोळ्या सगळ्या। आता तयार पातोळ्या मी याच्यात ठेवून देणार आहे। तुमच्याकडे नसेलच केळीचं पान किंवा हळदीचं पान तर काहीच हरकत नाही, अशा पण त्या खाण्यासाठी एकदम अप्रतिम एकदम छान लागतात। टेस्ट मध्ये त्याच्या थोडासा फ्लेवरचा फरक पडतो, पण एवढा काही फरक पडत नाही जेवढं तुम्ही नॉर्मली केलं तरी चालतं। तर गणपती बाप्पासाठी नक्की ही रेसिपी करून बघा, खूप छान आहे। आणि आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यानंतर आवडल्यास तुम्ही फीडबॅक देऊ शकता। आता छान असं 10 मिनिटं याला वाफवून घेतलं आहे, 10-15 मिनिटं, आणि त्यानंतर मस्त अशा गरमागरम अशा पातोळ्या आता इथे बनवून तयार झालेल्या आहे। बाप्पासाठी आता मोदक किंवा पातोळ्या तुम्ही बनवू शकता गोड गोड रोजचेच असे बरेच प्रकार मी मोदकांचे पण बिना गॅसचे पण टाकलेले आहे 8-9 वर्षांपूर्वी। ते तुम्ही पहा चॅनल मध्ये, प्लेलिस्ट देते मी व्हिडिओच्या शेवटी, इथे तुम्हाला सगळे प्रकार मोदकाचे दिसतील वेगळे वेगळे। मी बिना गॅसचे पण दाखवलेले आहे खूप वर्षांपूर्वी, पान मोदक वगैरे सगळे मी प्रकार टाकलेले आहे, तर नक्की बघा जाऊन। आणि आता बघू शकता किती मस्त शिजले आहे, वरचं सारण पण आतला फ्लेवर पण एकदम मस्त। तोडून दाखवते मी तुम्हाला, ऍक्च्युली मी आता खाणार नाहीये कारण नैवेद्य दाखवायचं होतं, मी फक्त तोडून दाखवली तुम्हाला एक। चला तर मग आता मस्त हे गणपती बाप्पाला पहिले नैवेद्य दाखवून घेऊया। खूप मस्त बनलेला आहे, तर तुम्ही नक्की करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लवकर एक लाईक होऊन जाईल, शेअर करा जास्तीत जास्त, म्हणजे ज्यांना मोदकाचा बनवायचा त्रास होतो ते हे बनवून बघतील। ही रेसिपी खूप छान लागते। आणि त्याचबरोबर चॅमानीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल लवकर सबस्क्राईब करा। तर मी तर माझा नैवेद्य बाप्पाला दाखवून दिलेला आहे आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी ह्या पातोळ्या एन्जॉय केलेल्या आहे, खाऊन खूप मस्त झाल्या होत्या। तर नक्की करा, आता सीझन येत आहे, त्याचबरोबर उपवासाचे अजून मी बरेच काही आयटम नवरात्रीसाठी पण घेऊन येणार आहे, त्यामुळे स्टे ट्यून आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आता भेटूया पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।